शाळेमध्ये जिथं ओजसचं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे आणि धनुर्विद्येचे प्राथमिक धडे जे आहेत ते ओजसनं याच शाळेत घेतलेलं आहे। त्यामुळे या शाळेतल्या शिक्षकांसह त्याच्या आईवडिलांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। त्याचे वडील आपल्यासोबत आहेत। खरं तर ओजसला आता पहिले 3 सुवर्ण आणि त्यानंतर आता हा अर्जुन पुरस्कार, एक वडील म्हणून काय वाटतं तुम्हाला? वडील म्हणून तर प्राऊड फील होतं। कधी विचार नव्हता केला की ओजस लहानपणी की या लेव्हलवर येईल, पण त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःला घडवलं त्याला वारंवार सांगायचं आम्ही की बेटा तुला जेही करायचं आहे अप्रतिम करायचं आहे, मधात सोडायचं नाही। सोडलेला खेळाडू कधीच आपली हिस्ट्री नाही बनू शकत आणि जो सोडतो तो संपतो, या पद्धतीने त्याला सांगितलं। त्यांनी सातत्याने उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो त्याची प्रॅक्टिस मात्र त्यांनी सोडली नाही। लॉकडाऊन लागलं होतं, इकडे तिकडे जाणं मनाई होतं। त्यांनी एवढंच सांगितलं पप्पा मला तुम्ही फक्त शाळेत सोडून द्या, मी शाळेत राहीन। बेटा म्हटलं तिथे लाईट पण जातं, पप्पा मला त्याची चिंता नाही आहे। तो शाळेत एकटा राहिला, इथल्या पिऊनकडनं त्याचा टिफिन यायचा, पण कधी कंप्लेंट नाही केली की पप्पा लाईट जातं, मला मच्छर चावतं किंवा मला टिफिनमध्ये कधी मीठ कमी येतं कधी तिखट जास्त होतं, कधी कंप्लेंट नाही केली। फक्त त्यांनी सराव केला, त्याचा ध्यास एकच होता की मला कुठेतरी अंतिम क्षणावर जायचं आहे आणि तो क्षण त्यांनी गाठवला। त्याकरता त्यांनी गुरुचंही तसंच त्या पद्धतीने आपलं हे केलं आहे की गुरूंबद्दल फार आदर राहायचा आणि शेवटी तेच झालं की हा ओजस 99% त्याला यायचं, 1% कमी होता। ते त्याच्या साताऱ्यातले प्रवीण सावंत सर त्यांनी 1% जुळवला आणि आज ओजस विश्वविजेता झाला। मी नेहमी म्हणेल की पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा, खरंच त्यांनी करून दाखवलं। नक्कीच वडिलांची छाती जी आहे ती अभिमानानं भरून आलेली आहे। पण एक प्रश्न असा पण आहे की धनुर्विद्येचं फार काही नागपूरमध्ये पाहायला मिळत नाही। ओजसची ही धनुर्विद्येसोबत ओळख कशी झाली आणि त्याचा एकंदरीत प्रवास कसा राहिला? लहानपणीचं खराट्याचा त्याचा आपला धनुष्य बनवायचा आणि बाण त्याचा ते आपल्या बनियनमध्ये खोचून तो आपला लहानपणी खेळत राहायचा। मग जेव्हा तो मोठा झाला तर तो स्केटिंगमध्ये गेला, स्केटिंग त्याला नाही झालं। शाळेमध्ये जेव्हा कॅम्प होता, कॅम्पमध्ये त्यांनी आर्चरीचं 8 दिवस जे आहे ते त्यांनी तिथे ट्राय करून बघितलं। तर त्यांनी म्हटलं मग की मी हे करू शकतो। तर त्याला म्हटलं करू शकायचं, पण नुसतं करायचं म्हणून करायचं नाही आहे, याच्यामध्ये जर तुला समोर जायचं असेल तर तुला याच्यासोबतच राहावं लागेल। पण त्यांनी ते शब्द खरे करून दाखवले। त्याचं म्हणजे जेवण खाणं पिणं आणि झोपणं म्हणजे त्याचं फक्त आर्चरी राहायचं। झोपेतही तो आर्चरीच पाहायचा आणि मेडिटेशन करायचा तर तो स्वतःला तेच मेडिटेशनमध्ये पण तो स्वतःला हेच म्हणायचा की नाही मी आर्चरीमध्ये सगळ्यात वरच्या लेवलवर पोचलो आहे। आणि असं त्याचं ते इमॅजिनेशन होतं। तर आणि त्याची जी मेहनत, मेन म्हणजे त्याचे मित्र नाही, व्हॉट्सअप नाही, इन्स्टा नाही, कुठेच नाही। त्यांनी फक्त आर्चरी म्हणजे आर्चरी त्याचं एकच ध्येय ठेवलं आणि त्याच्याप्रमाणे तो मेहनत करत गेला। इथे काही नसताना त्यांनी शाळेतही येऊन प्रॅक्टिस केली। शेवटी साताऱ्याचे जे प्रवीण सर आहेत त्यांच्या अंडर त्यांनी कोचिंग घेतलं आणि त्या एका वर्षात 1 वर्ष झालं त्याला सरांच्या अंडरमध्ये कोचिंग घेऊन, त्या एका वर्षात त्यांनी एवढी मोठी कामगिरी करून दाखवली की आज तो विजेताही झालेला आहे, एशियन चॅम्पियन पण झालेला आहे आणि आता तर आपला भारताचा तो अर्जुन अवॉर्ड त्याला मिळत आहे। खरंच फार गर्व वाटत आहे आणि त्याच्या मेहनतीचं हे पूर्ण चीज झालेलं आहे। शिक्षक आहात तुम्ही, त्याच्या शाळेत अभ्यासात हुशार होता तो की खेळण्यातच त्याचा सगळा मूड राहायचा? त्याने अभ्यासामध्ये स्कूलमध्ये जे आहे शाळेमध्ये अभ्यासासोबतही आपल्या ज्या हॉबी आहे, जसं अर्जुनाने आपला एम पकडला तर जेव्हा याने शिकवलं होतं, त्यांच्या गुरुने त्यांना शिकवलं होतं। शिकवणारे विद्यार्थी तर भरपूर असतात, परंतु अर्जुनाने जसं स्वतःला श्रेष्ठ धनुर्धर म्हणून म्हणजे साबित केलं किंवा प्रूफ केलं, त्याचप्रमाणे
ओजसनी पण स्वतःला एक श्रेष्ठ धनुर्धर म्हणून प्रूव्ह केलेलं आहे आणि प्रत्येक मुलांमध्ये काही ना काही क्वालिटी असते आणि त्याच्यामध्ये ती क्वालिटी होती आणि ते त्याने प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. त्याची शिक्षिका म्हणून मला खूप अभिमान वाटते की माझा स्टुडंट जो आहे एक जागतिक लेव्हलवर पोहोचलेला आहे आणि त्याला अर्जुन अवॉर्ड मिळत आहे. वरून हे अर्जुन अवॉर्ड काही एवढं साधं नाही आहे आणि सोपं नाही आहे. मला सांगा, तुम्हाला काय वाटतं आता या क्षणी ज्यावेळी आता तो अर्जुन पुरस्कार घ्यायला जाईल, राष्ट्रपतींच्या हाती असते खरं तर हा सगळा सन्मान होतो आणि प्रत्येक भारतीयांचं एक आयुष्यात स्वप्न असतं की राष्ट्रपतींच्या हाती असते काहीतरी पुरस्कार मिळतो. काय तुमच्या भावना आहेत? तुम्ही त्याच्यासोबत लहानपणीपासून राहिलेला? लहानपणापासून होतो मी आणि आज जे त्याला ते यश मिळालेलं आहे, त्याच्या मेहनतीचं फळ मिळालेलं आहे. आज तो जाईन 9 तारखेला तिथे घेईन. म्हणजे असा समारोहात अशा जागेवर पोहोचणं आज एक खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि ती आमच्यासाठी खूप म्हणजे आमच्यासाठी पण खूप मोठा एक गर्व आहे आणि अशीच प्रगती तो समोर करत राहू. मला माहिती आहे तो इथे थांबणार नाही. याच्यानंतरही अजून त्याला पुष्कळ यश गाठायचं आहे आणि त्यासाठी तो पूर्णपणे आज तयार आहे आणि तो उत्तरोत्तर प्रगती करू हीच आमची सदिच्छा आहे आणि समोर जाऊ हीच आमची इच्छा आहे. खरं तर अर्जुन पुरस्कार ज्या अर्जुनाच्या नावानं दिला जातो तो सुद्धा एक धनुर्विद्याधारक होता आणि आज नागपूरच्या या ओजसला त्या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार मिळतो. त्यामुळे फक्त नागपूर किंवा विदर्भ नाही तर देशवासियांची मान पुन्हा एकदा आपल्या गौरवानं आणि त्याच्या वडिलांनी ज्या पद्धतीने सांगितलं की भारताच्या मानाच्या याच्यात एक तुरा या निमित्तानं रोवला जातो. त्यामुळे ही खरंच आम्हा नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.